हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहात व्हेज लोडेड पिझ्झा। माझी सिक्रेट रेसिपी माहीत करायची असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मी एक बाउल घेतले, त्यात चवीनुसार मीठ टाकले, त्यात 2 टीस्पून ईस्ट घेतलंय आणि 1 टीस्पून शुगर घेतली आहे आणि यात गरम पाण्यात ते मेल्ट होऊ दिलंय। ईस्ट एकदम मेल्ट होऊन द्यायचं। साधारण 10 मिनिट लागतात ईस्ट मेल्ट होण्यासाठी। ईस्ट पूर्ण मेल्ट झाल्यानंतर त्यात थोडंसं 1 टीस्पून ऑइल टाकलंय। मी या ठिकाणी मैद्याचा वापर केला आहे, 2 वाटी मैदा। तुम्ही 2 वाटी मैद्याच्या जागी 1 वाटी गव्हाचं पीठ 1 वाटी मैदा घेतला तरी सुद्धा चालतं। बाहेर रेडीमेड पिझ्झा बेस मिळतात, पण ते पिझ्झा बेस कधी बनवलेले असतात आणि कसे बनवलेले असतात आपल्याला माहीत नसतं। तर ही रेसिपी तुम्ही फॉलो करा, तुम्हाला नक्की आवडेल। नक्की ट्राय करून बघा। पीठ एकदम छान मऊ भिजवून घ्यायचं। पीठ छान मळून झालेलं आहे। आता पिठाला वरतून ऑइल लावून पीठ थोड्या वेळ साधारण 3 ते 4 तास झाकून ठेवायचं। या ठिकाणी अमूल चीज स्प्रेड यूज केला आहे, लिक्विड चीज, आणि अमूल चीज यूज केलं आहे, मोझरेला चीज। साधारण 120 ते 25 रुपयापर्यंत हे मार्केटमध्ये मिळून जातं। मी टोमॅटो सॉस यूज केला आहे। पीठ खूप छान फुलून आलं आहे। जितकं पीठ जास्त असं फुलून येतं तितका बेस आपला छान होतो, म्हणून पीठ फुलून येणं हे खूप गरजेचं आहे। पोळपाट घेतलंय, थोडंसं पीठ लावून घ्यायचं आधी, म्हणजे त्या पिझ्झा बेस चिपकणार नाही। हळूवार हाताने पिझ्झा बेस बनवून घ्यायचा। पीठ नरम असतं, म्हणून त्यावरची जी आपण टॉपिंग करतो ती डायरेक्ट तव्यावर करायची। पिझ्झा बेस तयार आहे। तव्याला पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं, त्यामुळे पिझ्झा बेस चिपकणार नाही, नाहीतर पिझ्झा बेस चिपकून जातो। छान फॉर्कच्या मदतीने मी होल करून घेतले। पिझ्झा सॉस रेडीमेड मिळतो, पण मी या ठिकाणी टोमॅटो केचप आणि त्यात लाल तिखट टाकलं, तर पिझ्झा बेस सॉसची गरज नाही पडत। तुम्ही हा सॉस ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अजून केचप घेतलं। सॉस आपला लावून झालाय, त्यात मी थोडंसं लिक्विड चीज ॲड केलं। या ठिकाणी आपण मेयोनीज सुद्धा ॲड करू शकतो। पिझ्झा बेसचा सॉस रेडी आहे। यावर आपण व्हेजिटेबल्स कट केलेले त्याची टॉपिंग करून घेऊया। शिमला मिर्च, कांदा घेतलाय। व्हेजिटेबल्स तुम्ही जितके जास्त घेणार तितका तुमचा पिझ्झा छान येईल, तर जास्तीत जास्त व्हेजिटेबल्सचा वापर करायचा आहे। टोमॅटो घेतलाय मी। स्वीट कॉर्न, या दिवसांमध्ये स्वीट कॉर्न खूप इझिली मार्केटमध्ये अवेलेबल मिळून जातात। पनीरला तिखट आणि मिठाने मॅरिनेट करून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकलंय, व्हेजिटेबल्सला लागेल असं। आता आपण चीज टाकूया। मोझरेला चीज किंवा चीज ट्यूब मिळतं, तर तुम्ही चीज ट्यूबसुद्धा यूज करू शकता। ते पिझ्झा आपला रेडी आहे। आता साधारण 20 मिनिट आपण पिझ्झा बनायला
ठेवूया। गॅस फ्लेम एकदम कमी ठेवायचा। बघू शकता व्हिडिओमध्ये पिझ्झा खूप छान फुलून आला आहे। ऑलमोस्ट आपला पिझ्झा रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। रेड चिली आणि ओरिगॅनो टाकून सर्व करायला आपला पिझ्झा तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। माझ्या नेक्स्ट रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।